जय जिजाऊ, जय शिवराय. मी उमेश शिवगण मराठी साम्राज्य या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. भव्य झाडे लागवड स्पर्धा हरित ग्राम अभियान 2026. एक झाड 100 उपकार, हरित भविष्याचा मजबूत आधार. नागरिकांना कळविण्यात येते की पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, जैवविविधतेचे संरक्षण आणि पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी पर्यावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने आपल्या राजापूर तालुक्यात पालवी प्रतिष्ठान मार्फत भव्य झाडे लागवड स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा गाव मर्यादित ठेवण्यात आलेली आहे. स्पर्धेचे नियम, कालावधी आणि उद्देश पुढे सांगण्यात येणारच आहे. आज जगभरात हवामान बदल, तापमान वाढ, पाण्याची टंचाई, जंगलतोड, वायू प्रदूषण आणि जैवविविधतेचा ऱ्हास या समस्या गंभीर बनलेल्या आपल्याला दिसत आहेत. याचा परिणाम शेती, आरोग्य, पिण्याचे पाणी आणि मानवी जीवनावर होत आहे. या संकटावर मात करण्यासाठी झाडे हेच सर्वात प्रभावी, स्वस्त आणि शाश्वत साधन आहे. एक प्रौढ झाड दरवर्षी शेकडो किलो कार्बन डायऑक्साईड शोषून घेते, म्हणजे हजारो लिटर पाणी जमिनीत मुरवते. पक्षी, प्राणी यांना आश्रय देते आणि परिसराचे तापमान कमी करण्यास मदत करते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपणाच्या या लोक चळवळीत सहभागी होणे आवश्यक आहे. अनेक वेळा हजारो झाडे लावली जातात, परंतु त्यांचे संगोपन काही होत नाही. त्यामुळे ही स्पर्धा केवळ लागवडीपुरती मर्यादित नसून झाड जगवा या संकल्पनेवर आधारित आहे. आपण आपल्या मुलांसाठी घर, जमीन, पैसा आणि संपत्ती ठेवू शकतो, पण जर त्यांना शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि निरोगी पर्यावरण मिळाले नाही तर त्या सर्व संपत्तीचा उपयोग होणार नाही. आज लावलेले एक रोपटे उद्या शेकडो लोकांना सावली देईल, हजारो पक्ष्यांचे घर बनेल आणि पुढील अनेक पिढ्यांना जीवन बनेल. म्हणूनच झाडे ही केवळ निसर्गाची शोभा नाहीत, तर मानवाच्या अस्तित्वाची हमी आहेत. नागरिकांना उत्स्फूर्त आवाहन. प्रिय ग्रामस्थ, चला वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, स्मृतिदिन, राष्ट्रीय सण, धार्मिक उत्सव आणि सामाजिक कार्यक्रम यांच्या निमित्ताने किमान एक तरी झाड लावण्याचा संकल्प आपण करूया. प्रत्येक घर एक झाड, प्रत्येक शेत 10 झाडे आणि प्रत्येक संस्था 100 झाडे लावेल तर आपला परिसर काही वर्षात हिरवाईने नटून जाईल. प्रिय ग्रामस्थ, युवक युवती, विद्यार्थी, महिला भगिनी, शेतकरी बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमींनो, नव आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे. निसर्गाच्या सानिध्यातच मानवाचे जीवन समृद्ध आणि सुखकर आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये वाढती वृक्षतोड, औद्योगिकरण, शहरीकरण, प्रदूषण आणि हवामान या सर्वांमध्ये झालेला बदल पर्यावरणासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. उन्हाळ्यातील वाढते तापमान, अनियमित पाऊस, पाण्याची टंचाई आणि प्रदूषण यांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. या समस्यावर प्रभावी उपाय म्हणून झाडे लागवड स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालवी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे. मित्रांनो, झाडे लागवड स्पर्धांची गरज काय? पर्यावरण संवर्धनासाठी लोक चळवळीची आवश्यकता. आज झाडे लागवड स्पर्धा हा केवळ एक उपक्रम किंवा एक कार्यक्रम म्हणता येणार नाही. ती एक काळाची गरज बनलेली आहे. वाढती वृक्षतोड, तापमान वाढ, पाण्याची टंचाई, प्रदूषण, जैवविविधता ऱ्हास आणि हवामान बदल यांसारख्या गंभीर समस्यांमुळे मानवाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत अधिकाधिक लोकांना वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाच्या कार्यात सहभागी करून घेण्यासाठी झाडे लागवड स्पर्धा अत्यंत प्रभावी आणि अत्यंत उपयुक्त असे माध्यम आहे. पर्यावरणीय संकटांना तोंड देण्यासाठी आज पृथ्वीसमोर हवामान बदलाचे मोठे संकट उभे आहे. उन्हाळ्यातील वाढते तापमान, अनियमित पाऊस, पूर आणि दुष्काळ या घटना वाढत आहेत. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेत आहेत आणि तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. पण त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होणे अत्यंत गरजेचं आहे. उदाहरणार्थ, अनेक शहरांमध्ये कॉन्क्रीटच्या इमारती वाढल्यामुळे हीट आयलँड म्हणजेच त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसतो. उष्णता वाढलेली दिसते. ज्या भागात झाडांची संख्या जास्त आहे तिथे तापमान तुलनेने कमी आहे. लोक सहभाग वाढ करण्यासाठी
सरकार, काही संस्था एकट्याने पर्यावरण वाचवू शकत नाही. त्यासाठी लोकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. स्पर्धेमुळे लोकांमध्ये उत्साह निर्माण होतो आणि ते स्वयंस्फूर्तीने झाडे लावण्यासाठी पुढे येतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या गावात माझे झाड माझी जबाबदारी या संकल्पनेवर स्पर्धा घेतली तर अनेक कुटुंबे झाडे लावू शकतात, त्याचे संगोपन करू शकतात आणि त्याच्यातून ते प्रेरणा घेऊ शकतात. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण प्रेम निर्माण करण्यासाठी विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. लहान वयात पर्यावरणाचे महत्त्व समजल्यास ते आयुष्यभर निसर्गप्रेमी नागरिक बनू शकतात. उदाहरणार्थ, शाळांमध्ये वृक्षारोपण स्पर्धा झाल्यास विद्यार्थी स्वतः झाडे लावतील, त्यांना पाणी घालतील आणि त्यांच्या वाढीची ते स्वतः नोंद ठेवतील. यामुळे त्यांच्या जबाबदारीची भावना निर्माण होईल. झाडे लावण्याबरोबर झाडे जगवण्याची सुद्धा त्यांना सवय झाली पाहिजे. अनेक वेळा हजारो झाडे लावली जातात, परंतु त्यांचे संगोपन होत नाही. स्पर्धेमध्ये झाडांच्या जिवंत ठेवण्याच्या प्रमाणाला महत्त्व दिल्यास लोक त्याची काळजी घेतील. म्हणजे उदाहरणार्थ, फक्त झाडे लावणाऱ्याला नव्हे तर 1 वर्षानंतर सर्वाधिक झाडे जिवंत ठेवणाऱ्याला पुरस्कार दिल्यास लोक अधिक जबाबदारीने काम करतील. पाण्याच्या समस्येवर उपाय म्हणून झाडांमुळे भूजल पातळी वाढते आणि पाण्याचे संवर्धन होते. उदाहरणार्थ, अनेक गावांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केल्यानंतर विहिरी आणि बोअरवेल मधील जे काही पाण्याचं होतं ते प्रमाण वाढलेलं आहे आणि प्रत्यक्षरित्या नोंद सुद्धा झालेली आहे. म्हणून झाडे लागवड स्पर्धा म्हणजे अप्रत्यक्षपणे जलसंवर्धनाची चळवळच आहे. शेतीचे संरक्षण करण्यासाठी झाडे मातीची धूप रोखतात, वाऱ्याचा वेग कमी करतात आणि शेतीसाठी अनुकूल वातावरण तयार करतात. उदाहरणार्थ, शेताच्या बांधावर लावलेली झाडे पिकांचे वादळ आणि उष्णतेपासून संरक्षण करतात. जैवविविधता जपण्यासाठी म्हणजेच काय तर पक्षी, प्राणी, फुलपाखरे, मधमाशा आणि अनेक प्राणी झाडावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, ज्या भागात वृक्ष संख्या वाढते तेथे प्राण्यांची संख्या वाढल्याचे आपल्याला दिसून येते. झाडे लागवड स्पर्धा म्हणजे फक्त झाडे वाढवणे नव्हे तर संपूर्ण परिसंस्था समृद्ध करणे होय. आरोग्य सुधारण्यासाठी प्रदूषणामुळे अनेक आजार वाढत आहेत. झाडे हवा स्वच्छ ठेवतात. उदाहरणार्थ, रस्त्याच्या कडेला आणि शाळांच्या परिसरात झाडे लावल्यास धूळ आणि ध्वनी प्रदूषण कमी होते. गाव आणि शहर सुंदर करण्यासाठी हिरवागार परिसर पाहायला आकर्षक वाटतो आणि लोकांच्या जीवनमानात सुधारणा होते. उदाहरणार्थ, काही गावांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून हरित गाव म्हणून आपली एक ओळख निर्माण केलेली आहे. सकारात्मक स्पर्धा निर्माण करण्यासाठी स्पर्धेमुळे अनेक लोक एकमेकांकडून प्रेरणा घेतात. उदाहरणार्थ, एका व्यक्तीने 50 झाडे लावली तर दुसरा 100 झाडे लावण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे संपूर्ण समाज पर्यावरण हा संवर्धनाकडे वळतो. हवामान बदलाविरुद्ध सामूहिक लढा देणे आज गरजेचं आहे. जागतिक तापमानवाढ ही आजची सर्वात मोठी समस्या आहे. एका व्यक्तीने लावलेली झाडं लहान वाटू शकते, पण हजारो लोकांनी लावलेली लाखो झाडे मोठा बदल नक्कीच घडवू शकतात. उदाहरणार्थ, जर एका तालुक्यातील 10,000 लोकांनी प्रत्येकी 5 झाडे लावली तर 50,000 नवीन झाडे होतील. पुढील पिढीसाठी हरित वारसा. आपण आज जे करतो त्याचा परिणाम पुढील पिढ्यांवर नक्कीच होत असतो. उदाहरणार्थ, आज लावलेला वड किंवा पिंपळाचा वृक्ष पुढील 100 ते 150 वर्षे समाजाची सेवा करू शकतो. म्हणून वृक्षारोपण म्हणजे भविष्यातील पिढीसाठी दिलेली सर्वात मौल्यवान भेट आहे, लक्षात घ्या. झाडे लागवड स्पर्धा म्हणजे केवळ बक्षिसे जिंकण्याचा कार्यक्रम नाहीये. ती पर्यावरण संरक्षण, सामाजिक जबाबदारी, लोकसहभाग, जलसंवर्धन, आरोग्य सुधारणा आणि भविष्यासाठी हरित वारसा निर्माण करण्यासाठीची एक चळवळ. ही चळवळ आज जर झाडे लावली नाहीत तर उद्या आपली मुले ऑक्सिजन, पाणी आणि सावलीसाठी संघर्ष करतील. त्यामुळे प्रत्येक गाव, शाळा, संस्था आणि नागरिकाने अशा स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी होणे गरजेचे आहे. झाडे लागवड स्पर्धा ही फक्त स्पर्धा नसून ती पृथ्वी वाचवण्याची एक सामूहिक जबाबदारी आहे. आज लावलेले रोपटे उद्या हजारो लोकांच्या जीवनाचा आधार बनेल. आज अनेक ठिकाणी विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावरती वृक्षतोड होताना आपण पाहत आहोतच.
झाडांची संख्या कमी झाल्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण देखील वाढणार आहे. त्यामुळे जागतिक तापमान वाढ, दुष्काळ, अतिवृष्टी आणि विविध पर्यावरणीय समस्या निर्माण होत आहेत. एका प्रौढ झाडामुळे दरवर्षी हजारो लिटर पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. झाडे वातावरण शुद्ध करतात, मातीची धूप रोखतात आणि जैवविविधतेचे संरक्षण करतात. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची खरी गरज बनलेली आहे. झाडे लागवड स्पर्धेत सहभागी व्हा, पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा. आपल्या परिसराला हिरवाईने नटवण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश आपल्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी झाडे लागवड स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. वाढते प्रदूषण, हवामान बदल, पाण्याची कमतरता आणि तापमान वाढ यांसारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण हा सर्वात प्रभावी असा उपाय आहे. झाडे का लावावीत? खरं तर झाडांशिवाय मानवी जीवन व्यर्थच आहे. मानव हा पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी मानला जातो. विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, शिक्षण आणि विकासाच्या क्षेत्रात त्याने मोठी प्रगती केलेली आहे. परंतु या सर्व प्रगतीचा पाया हा निसर्गावर आणि विशेषतः झाडांवर अवलंबून आहे. झाडांशिवाय मानवी जीवनाची कल्पनाही करता येणार नाही. कारण मानवाला जगण्यासाठी आवश्यक असलेली हवा, पाणी, अन्न, औषधे आणि पर्यावरणीय समतोल या सर्व गोष्टी झाडांमुळेच उपलब्ध होतात. म्हणूनच असे म्हटले जाते की झाडे नसतील तर मानवाचे अस्तित्वही राहणार नाही. झाडांशिवाय श्वास घेणे अशक्यच. मानवाला जगण्यासाठी सर्वात जास्त गरज असते ती ऑक्सिजनची. माणूस अन्नाशिवाय काही आठवडे, पाण्याशिवाय काही दिवस जगू शकतो, पण ऑक्सिजनशिवाय एक मिनिटही जगू शकत नाही. म्हणजेच काही मिनिटे जगू शकतो. हा ऑक्सिजन झाडेच निर्माण करतात. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. जर पृथ्वीवरील सर्व झाडे नष्ट झाली तर वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण हळूहळू कमी होईल आणि मानवी जीवन धोक्यात येईल. उदाहरणार्थ कोविड-19 महामारीच्या काळात ऑक्सिजनची कमतरता किती भयानक ठरली होती हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि त्याचा अनुभव देखील घेतला आहे. लोक ऑक्सिजनसाठी धावपळ करत होते. झाडे ही निसर्गाने दिलेली कायमस्वरूपी ऑक्सिजन निर्मित केंद्र आहेत. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. झाडांशिवाय पाऊस नाही तर जीवन नाही. झाडे वातावरणात जलबाष्प सोडतात, त्यामुळे ढग तयार होतात आणि पावसाचे चक्र सुरळीत राहते. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यास पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते, दुष्काळ वाढू शकतो आणि पाण्याची समस्या गंभीर होऊ शकते. उदाहरणार्थ अनेक डोंगराळ भागात जंगलतोड झाल्यानंतर झरे, ओढे आणि विहिरी आटल्याची आपण अनेक उदाहरणं पाहिली असतील. झाडांशिवाय पाण्याचे स्रोत संपतील. पाऊस पडला तरी ते पाणी जमिनीत मुरणे आवश्यक असते. झाडांच्या मुळामुळे पाणी जमिनीत शोषले जाते आणि भूजल साठा वाढतो. जर झाडे नसतील तर पावसाचे पाणी थेट वाहून जाईल आणि विहिरी, तलाव, बोअरवेल कोरड्या पडतील. उदाहरणार्थ ज्या गावांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलेलं आहे तिथे पाण्याची उपलब्धता तुलनेने चांगली असल्याने अनेक ठिकाणी दिसून येत आलेला आहे. झाडांशिवाय अन्न उत्पादन कमी होईल. शेती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असते. झाडे मातीची सुपीकता टिकवतात, पावसाला मदत करतात आणि शेतीचे संरक्षण करतात. झाडे नसतील तर दुष्काळ, जमिनीची धूप आणि तापमान वाढ यामुळे अन्न उत्पादनावर परिणाम होईल. म्हणजे उदाहरणासहित सांगायला गेलो तर शेताच्या बांधावर लावलेली झाडे वाऱ्याचा वेग कमी करून पिकांचे संरक्षण करतात. झाडांशिवाय पृथ्वी अग्निकुंड बनेल. आजच जागतिक तापमान वाढ ही मोठी समस्या आहे. झाडे सूर्याची उष्णता शोषून घेतात आणि वातावरण थंड ठेवतात. जर झाडे नसतील तर तापमान आणखी वाढेल आणि अनेक भाग मानवी निवासासाठी अयोग्य असे बनू शकतो. उदाहरणार्थ उन्हाळ्यात झाडांच्या सावलीत बसल्यावर आणि उघड्या मैदानात उभे राहिल्यावर जाणवणारा हा तापमानातील फरक प्रत्येकाने अनुभवलेला आहे. झाडांशिवाय जैवविविधता नष्ट होईल. पक्षी, प्राणी, कीटक आणि अनेक सजीव हे झाडावरती अवलंबून असतात. झाडे नाहीशी झाली तर त्यांचे निवासस्थान नष्ट होईल.
आणि अनेक प्रजाती नामशेष होण्याचा आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ, चिमण्यांची संख्या शहरांमध्ये कमी होण्यामागे झाडांची घट हे एक महत्वाचे कारण मानले जाते. झाडांशिवाय आरोग्य धोक्यात येईल. झाडे प्रदूषण कमी करतात आणि हवा स्वच्छ ठेवतात. जर झाडे नसतील तर धूर आणि विषारी वायूंचे प्रमाण वाढेल. त्यामुळे दमा, ॲलर्जी, हृदयविकार आणि श्वसनाचे आजार वाढतील. उदाहरणार्थ, ज्या भागात उद्याने आणि हिरवळ जास्त असते तेथील वातावरण अधिक आरोग्यदायी असते. झाडांशिवाय औषधांचा मोठा स्रोत नष्ट होईल. म्हणजे काय, तर अनेक औषधी वनस्पती आणि झाडांपासून तयार होतात. म्हणजे उदाहरणार्थ, कडुलिंब जंतुनाशक, आवळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, अर्जुन हृदयासाठी उपयुक्त असते, बेल ही पचनासाठी लाभदायक. ह्या सर्व वनस्पती आहेत. झाडे नसतील तर अनेक नैसर्गिक औषधी स्रोत नष्ट होतील. झाडांशिवाय अर्थव्यवस्थेवर परिणाम घडून येऊ शकतो. लाकूड, कागद, फळे, फुले, औषधे, रबर आणि अनेक उद्योग झाडावर अवलंबून आहेत. उदाहरणार्थ, आंबा, काजू, नारळ यांसारख्या झाडांमुळे लाखो शेतकरी आणि कामगारांना रोजगार मिळतो. पुढील पिढीचे भविष्य धोक्यात येऊ शकते. आज आपण झाडे तोडत राहिलो तर पुढील पिढ्यांना शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि सुरक्षित पर्यावरण मिळणार नाही. आपण आपल्या मुलांसाठी पैसा ठेवू शकतो, पण जर त्यांना श्वास घेण्यासाठी स्वच्छ हवा नसेल तर त्या पैशाचा उपयोग काय? एक विचार करायला लावणारे उदाहरण देतो. कल्पना करा की उद्या सकाळी पृथ्वीवरील सर्व झाडे आपण अचानक नाहीशी झाली. काही दिवसांत तापमान वाढेल, हवा अधिक प्रदूषित होईल, पक्षी आणि प्राणी मरू लागतील, पाण्याचे स्रोत कमी होतील, शेतीचे उत्पादन घटेल, काही वर्षांत दुष्काळ आणि अन्न टंचाई वाढेल, अनेक सजीव नामशेष होतील, मानवी जीवन अत्यंत कठीण होईल. ही परिस्थिती दर्शवते की झाडे ही केवळ पर्यावरणाचा भाग नसून जीवनाचा एक आधार आहे. निष्कर्ष काय, तर मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले, महासागरांचे संशोधन केले आणि आधुनिक तंत्रज्ञान निर्माण केले, परंतु आजही तो झाडांशिवाय जगू शकत नाही. पृथ्वीवर कितीही पैसा, उद्योग किंवा तंत्रज्ञान असले तरी झाडे नसतील तर मानवी जीवन व्यर्थच आहे. झाडे ही मानवाची गरज नाहीत, तर मानवाच्या अस्तित्वाची अट आहे. आपण झाडे वाचवली तर झाडे आपल्याला वाचवतील. एक झाड तोडणे म्हणजे भविष्यातील हजारो श्वास हिरावून घेणे आणि एक झाड लावणे म्हणजे हजारो श्वासांची निर्मिती करणे. झाडांशिवाय जीवन नाही, झाडांशिवाय भविष्य नाही आणि झाडांशिवाय मानवाचे अस्तित्वच नाही. आजची गरज उद्याची हमी. प्रिय नागरिक बांधवांनो, आज आपण आधुनिकतेच्या दिशेने अत्यंत वेगाने वाटचाल करतोय. नवीन रस्ते, नवीन इमारती, कारखाने आणि शहरांचा विस्तार होताना आपण पाहतोय. परंतु या विकासाच्या शर्यतीत आपण निसर्गापासून दूर जात आहोत, हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. वाढते तापमान, अनियमित पाऊस, दुष्काळ, पूर, प्रदूषण आणि पाण्याची टंचाई यांसारख्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. या सर्व समस्यांवर जर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे स्वस्त आणि प्रभावी असा उपाय म्हणायला गेलो तर झाडे लावणे आणि ती जगवणे. झाडे म्हणजे पृथ्वीचे फुफ्फुस. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. त्यामुळे हवा शुद्ध राहते आणि जीवन टिकून राहते. झाडे नसतील तर शुद्ध हवा मिळणार नाही आणि जीवन धोक्यात येईल. तापमान वाढ रोखण्यासाठी झाडे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षात उन्हाळ्यातील तापमान सतत वाढत आहे. पूर्वी 35 अंश तापमान असणाऱ्या भागात आज 40 ते 45 अंश तापमान वाढलेले आपण अनुभवतोय. झाडे सूर्याची उष्णता शोषून घेतात आणि परिसर थंड ठेवतात. ज्या भागात भरपूर झाडे असतात तेथे तापमान इतर भागांच्या तुलनेत कमी असते. एक मोठे झाड म्हणजे नैसर्गिक एअर कंडिशनरच आहे. पाऊस पडण्यासाठी झाडे महत्वाची आहेत. झाडामुळे वातावरणात आर्द्रता निर्माण होते, त्यामुळे ढग तयार होण्यास मदत होते आणि पावसाचे चक्र सुरळीत राहते. ज्या भागात जंगलांची मोठ्या प्रमाणावर तोड झाली आहे त्या भागात दुष्काळाचे प्रमाण वाढलेले आपण सर्वांनी पाहतोय. झाडे म्हणजे पावसाला आमंत्रण देणारे निसर्गाचे एक दूत आहेत. पाण्याची स्वच्छता
म्हणजे पाण्याची समस्या सोडवण्यासाठी झाडे लावा. पाऊस पडला तरी तो जमिनीत मुरणे आवश्यक असते. झाडांच्या मुळांमुळे पाणी जमिनीत शोषले जाते आणि भूजल साठा वाढतो. झाडे नसलेल्या भागात पाणी वाहून जाते, त्यामुळे विहिरी आणि बोअरवेल कोरड्या पडतात. एक झाड हजारो लिटर पाणी जमिनीत मुरण्यास मदत करते. शेती वाचवण्यासाठी झाडे अत्यंत आवश्यक असतात. जमिनीची धूप रोखण्यासाठी झाडे महत्वाची भूमिका बजावतात. झाडांच्या मुळांमुळे माती घट्ट धरून राहते. वादळ, अतिवृष्टी आणि जोरदार वाऱ्यांपासूनही शेतीचे संरक्षण होते. शेताच्या बांधावर लावलेली झाडे शेतकऱ्यांना फळे, लाकूड आणि अतिरिक्त उत्पन्न देऊ शकतात. जैवविविधतेचे संरक्षण. झाडे फक्त माणसांसाठीच नाहीत, तर पक्षी, प्राणी, कीटक आणि इतर सजीवांसाठीही जीवनाचा आधार आहे. एक मोठे झाड म्हणजे अनेक पक्ष्यांचे घर, असंख्य कीटकांचे आश्रयस्थान आणि संपूर्ण परिसंस्थेचा तो एक आधार असतो. झाडे नसतील तर अनेक पक्षी आणि प्राणी नामशेष होण्याचा धोका निर्माण होईल. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. झाडे प्रदूषण कमी करतात, त्यामुळे दमा, ॲलर्जी, श्वसनाचे विकार आणि अनेक असे आजार कमी होण्याचा मदत होईल. हिरवागार परिसर मनाला शांतता देतो आणि मानसिक ताण कमी करतो. झाडे हे निसर्गाने दिलेली मोफत आरोग्य सेवा आहे. पुढील पिढीसाठी आपली जबाबदारी. आज आपण झाडे लावली नाहीत तर उद्याच्या पिढीला शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि सुरक्षित पर्यावरण मिळणार नाही. आपल्या मुलांना आणि नातवंडांना आपण संपत्ती देऊ शकतो, पण त्याहून मौल्यवान देणगी म्हणजे हिरवागार आणि निरोगी पर्यावरण. एक झाड किती उपकार करते. एका झाडामुळे ऑक्सिजन मिळतो, सावली मिळते, पाऊस पडण्यास मदत होते, भूजल वाढते, प्रदूषण कमी होते, पक्ष्यांना घर मिळते, तापमान कमी होते, पर्यावरणाचा समतोल राखला जातो, मानवी आरोग्य सुधारते. जनतेसाठी आम्ही आवाहन करतोय की प्रिय बांधवांनो, आज जगाला पैशापेक्षा जास्त गरज आहे ती झाडांची. कारण पैसा ऑक्सिजन तयार करू शकत नाही, पैसा पाऊस पाडू शकत नाही आणि पैसा निसर्ग निर्माण करू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान काही झाडे लावण्याचा आणि ती जगवण्याचा आपण या ठिकाणी संकल्प करूया. आज आपण झाडे लावली तर उद्या झाडे आपले जीवन वाचवतील. एक झाड लावा, हजारो श्वास वाचवा. झाडे लावा, झाडे जगवा, भविष्य वाचवा. पावसाचे प्रमाण टिकवण्यासाठी खरं तर झाडामुळे वातावरणात आर्द्रता वाढते, त्यामुळे पाऊस पडण्यास मदत होते आणि दुष्काळाची तीव्रता कमी होते. भूजल वाढवण्यासाठी आपल्याला भूजल पातळी वाढवायची असेल तर पावसाचे पाणी मुरणे गरजेचे आहे, त्यासाठी झाडे लावली पाहिजे. विहिरी, बोअरवेल आणि झरे यामधील पाण्याची पातळी वाढण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. शेती वाचवण्यासाठी सुद्धा झाडे अत्यंत महत्वाची असणार आहे. सुपीकता वाढवायची असेल आणि शेतकऱ्यांसाठी पूरक उत्पन्नाचे साधन निर्माण करू शकते, असे विविध फायदे आहेत. पक्षी व प्राण्यांचे संरक्षण म्हणजे वृक्ष हे असंख्य पक्षी, फुलपाखरे आणि इतर जीवांचे घर असते. झाडे म्हणजे जैवविविधतेचे एक नैसर्गिक आश्रयस्थान आहे. तापमान कमी करण्यासाठी म्हणजे ज्या भागात झाडे जास्त असतात तेथे तापमान कमी राहते. झाडे नैसर्गिक एअर कंडिशनर प्रमाणे काम करतात. श्वासासाठी आवश्यक असलेल्या प्राणवायूच्या निर्मितीत योगदान देतात ती म्हणजे झाडे. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. शुद्ध हवा मिळण्यासाठी झाडे प्राणवायू ऑक्सिजन देतात, वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि प्रदूषण कमी करतात. पावसाचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करतात, जमिनीची धूप रोखतात, पक्षी व प्राण्यांना निवारा उपलब्ध करून देतात, गाव, शहर आणि परिसर सुंदर व हिरवागार बनवतात, पुढील पिढीसाठी निरोगी पर्यावरण निर्माण करतात. स्पर्धेचा ह्या खरं तर उद्देश असा आहे की झाडे लावा आणि झाडे जगवा हा संदेश रुजवणे, वृक्ष संवर्धनाला लोक चळवळीचे स्वरूप देणे, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण प्रेम निर्माण करणे, पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करणे, गाव हिरवेगार व सुंदर बनवणे, प्रत्येक घरासमोर किमान एक झाड लावणे, पर्यावरणाबाबत जनजागृती करणे, प्रत्येक घर, शाळा आणि संस्था यांना पर्यावरण चळवळीशी जोडणे, जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे हे उद्देश आहे. स्पर्धेचे काही नियम आहेत.
नंबर 1, वृक्ष लागवड याच वर्षी केलेली असावी. गेल्या वर्षी लावलेली झाडे मोजली जाणार नाहीत. नंबर 2, वैयक्तिक लावलेली झाडे ही गाव म्हणूनच मोजली जातील आणि सार्वजनिक लावलेली झाडे सुद्धा गाव म्हणूनच मोजली जातील. नंबर 3, स्पर्धा महसूल गावानुसार होईल. नंबर 4, सांगितलेलीच झाडे मोजली जातील. नंबर 5, स्पर्धेचे अंतिम निर्णय आयोजकांकडे राहतील. नंबर 6, स्पर्धा राजापूर तालुका मर्यादित राहील. नंबर 7, 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान झाडांची प्रत्यक्ष मोजणी केली जाईल. नंबर 8, 20 सप्टेंबरला रिझल्ट लावला जाईल. नंबर 9, बक्षीस वितरण समारंभाची तारीख, वेळ आणि ठिकाण त्याच वेळी कळवण्यात येईल. त्यासाठी आकर्षक बक्षीस आहेत. प्रथम क्रमांक त्यासाठी आकर्षक चषक आणि 15,000 रोख रक्कम व सन्मानपत्र. द्वितीय क्रमांकासाठी आकर्षक चषक आणि 10,000 रुपये रोख रक्कम आणि सन्मानपत्र. तृतीय क्रमांक एक आकर्षक चषक आणि 5,000 रुपये रोख रक्कम व सन्मानपत्र. आपले एक झाड पृथ्वीचा श्वास असणार आहे. आपण आज लावलेले एक छोटेसे रोपट उद्या हजारो लोकांना सावली, प्राणवायू आणि जीवन देऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घ्यावी. या स्पर्धेची उद्दिष्टे ही आहेत की नुसती लागवड केल्याने झाडांचे संगोपन करण्यासाठी नाही आहे, तर ते झाडं जगवली पाहिजेत, त्याची सवय निर्माण झाली पाहिजे. जास्तीत जास्त वृक्ष लागवड केली पाहिजे. पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती केली पाहिजे. जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी. वृक्षारोपणास लोक चळवळीचे एक स्वरूप निर्माण झालं पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये आणि युवकांमध्ये पर्यावरण प्रेम निर्माण झालं पाहिजे. गाव, शहर, शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी हिरवीगार झाली पाहिजे. वृक्ष संवर्धनाची संस्कृती विकसित झाली पाहिजे. आज आपण लावलेले एक छोटेसे रोपटे उद्या हजारो लोकांना सावली, प्राणवायू आणि जीवन देणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घ्यावी. गावातील वैयक्तिक व सार्वजनिक अशा दोन्ही प्रकारच्या लागवडीची या ठिकाणी मोजणी केली जाणार आहे. गाव म्हणूनच त्यांची या ठिकाणी मोजणी होणार आहे. नोंद करण्यासाठी कोणती झाडे लावावीत किंवा कोणती झाडे स्पर्धेत मोजली जाणार आहेत हे अत्यंत महत्वाचे आहे. वड, पिंपळ या झाडांना प्रत्येकी 10 मार्क्स, बेल, काजरा, ओहळ प्रत्येकी 7 मार्क्स, कडुलिंब, जांभूळ, सीताफळ, पोफणीस, आवळा, बोर, रायवळ आंबे, चिक्कू, पेरू, फणस, नारळ, अशोक यांना प्रत्येकी 2 मार्क्स देण्यात आलेले आहेत. स्पर्धेचे सामाजिक काही फायदे आहेत, ही पण गोष्ट लक्षात घ्या. स्वच्छ हवा मिळेल, गावातील तापमान कमी होईल, भूजल पातळी वाढण्यास मदत होईल, पक्षी आणि वन्यजीवांना आश्रय मिळेल, जैवविविधता टिकून राहील, भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण होईल. आपण घर बांधतो, रस्ते बांधतो, विकास करतो, पण निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे आणि ती जगवणे अत्यंत महत्वाचे आहे. आज आपण लावलेले रोपटे उद्या एका मोठ्या वृक्षात रूपांतरित होईल आणि हजारो लोकांना सावली, प्राणवायू आणि जीवन देईल. झाड लावणे हा केवळ एक उपक्रम नाही आहे, तर पुढील पिढीप्रती आपली सामाजिक जबाबदारी आहे. जनतेसाठी आवाहन, फक्त झाडे लावू नका, ती जगवण्याची जबाबदारी ही स्वीकारूया. हरित गाव, स्वच्छ गाव आणि सुंदर गाव घडवण्यासाठी झाडे लागवड स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा. चला झाडे लावूया, झाडे जगूया आणि हरित महाराष्ट्र घडवूया. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या पालवी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची नावे आणि नंबर आपल्याला दिलेले आहेत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.